नवी मुंबईच्या महापे एमआयडीसी परिसरातील उड्डाण पुलाखाली दुर्दैवी अपघात झालाय। या अपघातात वाहतूक नियंत्रण करत असलेल्या वाहतूक हवालदाराचा अंत झालाय। गणेश पाटील वय अंदाजे 40 असं या कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून दिनांक 24 जुलै रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास हायड्रा वाहनाच्या धडकेत त्यांचा जागीच अंत झाला। मिळालेल्या माहितीनुसार गणेश पाटील हे गेल्या काही वर्षांपासून वाहतूक विभागात कार्यरत होते। सध्या त्यांची नियुक्ती महापे एमआयडीसी परिसरात झाली होती। या परिसरात मोठ्या प्रमाणावर जड वाहतूक आणि औद्योगिक वाहनं सतत ये-जा करत असल्याने वाहतूक नियंत्रणाचं काम अत्यंत कठीण आणि जोखमीचं मानलं जातं। सकाळी गणेश पाटील हे महापे उड्डाण पुलाखाली वाहतूक नियंत्रण करत असताना एका हायड्राला मार्गदर्शन करत होते। त्याचवेळी हायड्रा गाडी चालवणाऱ्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने थेट गणेश पाटीलना जोरदार धडक दिली। अपघात होताच तातडीनं त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करताच मृत घोषित केलं। या घटनेमुळे पोलीस विभागात शोककळा पसरली आहे। अपघातानंतर हायड्रा वाहनचालक राजेश गौड याच्या विरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती समोर येते। गणेश पाटील यांच्या निधनानं वाहतूक पोलीस दलातील एक अनुभवी आणि कर्तव्यनिष्ठ कर्मचारी गमावल्याची भावना व्यक्त होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।